मी पाणी बोलतोय मराठी निबंध। नमस्कार, मी पाणी। माझा जन्म हा अगदी अलौकिक आहे। मी जेव्हा आकाशातून पाऊस रूपाने जमिनीवर पडतो तेव्हा प्रत्येक थेंबाच्या मागे अनंत यात्रा असते। सूर्याच्या उष्णतेने समुद्र, नद्या, तलाव उबदार होतात। मग मी वाफ बनून हवेत विचरतो, थंड झाल्यावर ढगात रूपांतरित होतो आणि पुन्हा धरतीवर पाऊस म्हणून परततो। हा माझा अविरत चक्रकाल चालू असतो। मी जाणण्याचा मूळ आधार आहे। मानव, प्राणी, पक्षी, वृक्ष, फुले, प्रत्येक जीवनाची पहिली आणि शेवटची गरज मीच आहे। माझ्या अभावी शेती अशक्य आहे। उद्योग थांबतील, जंगले मरून जातील, माझे स्वरूप बदलत जाते। कधी बर्फ, कधी वाफ, कधी पाऊस, कधी नद्यांचा प्रवाह, पण सारखी मी तोच। पाणी नाही तर कोणी नाही हे वाक्य माझ्या अस्तित्वाचे सार आहे। आमच्या भारतीय संस्कृतीत मला केवळ एक द्रव्य मानले नाही तर दैवत्व दिले गेले। नद्यांना माता म्हटले, जलाशयांची पूजा केली जाते। पूर्वजांनी माझे संवर्धन करण्यासाठी जलाशय, तलाव, बांध, वाफी, कूप हे पारंपरिक जलस्रोत उभारले होते। पावसाच्या एका थेंबालाही वाया जाऊ दिले नाही। ते जाणवत होते की मी अक्षय नाही, जपायला हवा। पण हे सर्व आता बदलत आहे। माझी अफाटता पाहून मानवाला वाटते की मी अक्षय आहे। नद्यावर धरणे बांधली तरी त्यांचे प्रदूषण केले। भूजलाचा अमाप दोह होतो। पुनर्भरण नाही, प्लास्टिक, रसायने, कचरा यांनी माझे स्वच्छ रूप घाण केले आहे। जागतिक तापमानवाढीमुळे माझे नैसर्गिक चक्र बिघडले आहे। पूर, दुष्काळ, पाण्याची कमतरता हे माझे दुःखाचे आवर्तन बनले आहे। मी असूनही प्यायला स्वच्छ आणि न मिळणाऱ्या लाखो लोकांची वेदना माझ्या प्रत्येक थेंबात जाणवते। पण आशेचा प्रकाशही आहे। पुन्हा एकदा लोक जागे होत आहे। पावसाचे पाणी संग्रहण, रेन हार्वेस्टिंग, जलसंधारणाचे पारंपरिक उपाय जसे की जलशिवार, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, ड्रिप इरिगेशन, नद्या व तलाव स्वच्छ करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे अशा प्रयत्नांना चालना मिळत आहे। प्रत्येक व्यक्तीने थोडेसे करणे गरजेचे आहे। नळ चुकूनही वाहू न देणे, पाणी वाया जाऊ न देणे, झाडे लावणे, पाणी स्वच्छ ठेवणे। मी जीवनदायी आहे पण मर्यादित आहे। माझा उपयोग जपून माझ्याशी मित्रत्वाने वागणे हेच मला आनंद देते। माझे संरक्षण हे तुमच्या भविष्याचे संरक्षण आहे। जल हे जीवन आहे। जल जपा, जीवन जपा हा संदेश घेऊन मी पुन्हा एकदा माझ्या चक्रात प्रवासाला निघतो। माझ्यावर विश्वास ठेवा पण जबाबदारीने वागा। तुमचा साथीदार पाणी। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।